पंतांचं फार छान वाक्य आहे की कुठली भूमिका मी कोहम 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 म्हणून स्वीकारतो, तीच भूमिका मी सोहम 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 म्हणून सादर करतो. आणि नंतर ती एकदा काढली वल्कल मेकअप दादाकडे दिली की इदम नमो इदम नमो इदम नमो म्हणून मी सोडून देतो. तर मी म्हटलं इतका वेळ का लावता बाबा तुम्ही मेकअपला? ते म्हणाले विघ्नेश काय असतं माहितीये का, 3-3.5 तास ज्या भूमिकेचं विश्व मी उभं केलेलं असतं ते स्वतःच्याच हाताने ओरबाडून काढताना मला विलक्षण त्रास होतो. तसं प्रत्येक नटाने किंवा प्रत्येक माणसाने आयुष्यात स्वतःचा पराभव सुद्धा मिरवायला शिकलं पाहिजे की हा हे माझं फेल्युअर आहे, हे माझं फेल्युअर आहे, असं पणशीकर सांगायचंय. नमस्कार रसिक प्रेक्षक हो. मागच्या भागामध्ये आपण विघ्नेश जोशी सोबत रंगभूमीवरच्या अनेक तळपत्या सूर्यांचा आढावा घेतोय, आपण त्यांच्या आठवणी ऐकतोय. तर तो प्रवास आपण पुढे सुरू ठेवूया. विघ्नेश, तू जो किस्सा सांगितलास की आपला व्यवसाय असा आहे ज्याच्यात एखाद्या वेळेस झेंडूचं हा, फूल हो, सुद्धा हो. गुलाबाचं फूल म्हणून तुला विकता यायला हो, हवं, हो, हो. पण मुळात ते झेंडूचं फूल आहे याची आपल्याला माहिती असणं, ही ज्यानं ती फॅक्ट मान्य केले तोच विकू शकतो. आणि कन्व्हिक्शन पॉवर हा, की की हे विकण्याची कन्व्हिक्शन. गुलाबाचं फुल आहे, झेंडूचं तुम्हाला वाटतंय गुलाबाचं. म्हणूनच आय गेस त्यांच्याकडे कॉस्ट्युम असेल, सेट असेल, त्याच्यातही त्यांची काही एक पर्टिक्युलर मतं असायची होतीच कॉस्ट्युमच्या बाबतीत खास करून. होतीच त्यांची. म्हणजे काय सांगूया आपण, म्हणजे चंद्राबाई चित्राव हे जे कॅरेक्टर आहे डोमिनोज मधलं, तर ती पांढरी साडी नेसून ती बाई यायची आणि त्यांची मुलगी वेणू म्हणजे असं ते आहे, तर ती सगळी मढलेली दाखवली आहे अमुक तमुक, मग तिच्या अंगावर ते दागिने होते अमुक तमुक, आणि ते असं वाक्य आहे की ते सगळं घेऊन तिला राहील तो परागंदा झाला, असं त्या साक्षीत सांगूया. किंवा पणशीकरांचा अश्रुंडी झाली फुले मधला तो सूट सगळा प्रिन्सिपॉलच्या वेशात ते जेव्हा यायचंय, तेव्हा त्यांचे मित्र आणि एकेकाळचे त्यांचे पार्टनर, म्हणजे ते सुद्धा मला गुरुस्थानी आहेत, मोहन वाघ, म्हणजे खूप मोठं नाट्यसृष्टीतले खूप मोठे निर्माते. तर ते नेहमी सांगायचे की मोहन, आपल्या नाटकात ना श्रीमंती दिसली पाहिजे, असलीच पाहिजे असं काय नाही. म्हणाले हा जो अश्रुंडी झाली पोले मधला जो सूट आहे हा जेमते म्हणाले 600 का 700-800 रुपयाचा आहे. पण मोहन वाघ त्यांच्याकडे साधा तो कुठल्या तरी एका नाटकात ॲस्ट्रे होता, तर ते आणि मला वाटतं मधुकर तोरडमल ते कुठेतरी खरेदीला गेले. तर तोरडमल मामाने असेल मोहन, तर मोहन वाघाने विचारलं किती किंमत, तर ते म्हणाले 25 रुपये. तर मोहन वाघ म्हणाले नको नको, म्हणाले हा बघा चांगला आहे, किती रुपये, 200 रुपये. आता मला सांग, नाटकासाठी तो 25 रुपयाचा ॲस्ट्रे चाललाच असतं ना, त्याच्यावर काय तो नाटकातलं वाक्य किंवा हे काय अवलंबून नाहीये. बरं त्याचा उपयोग किती काय, तोरडमल मामा अशी काय त्यांची एक एक अख्ख्या नाटकात एक 2-3दा ऍक्शन असेल धरून चाल, तर ते चाललं असतं ना. असं आहे. आपल्याकडे काही निर्माते असं सुद्धा होऊन गेलेत, म्हणजे जे जाणकार रसिक प्रेक्षक आहेत त्यांना माहिती आहे किंवा त्यांना कळेल की लाकडाची बिस्किट सुद्धा करून ठेवलेली. नको रे बाबा, अरे बाबा नको नको, प्रत्येक प्रयोगाला कोण आणणार 10 रुपयाचा याचा फोडा. म्हणजे असं आहे. तर हा सगळा खेळ हा रुपया पैशांचा आहे. पण पणशीकरांचं हे वाक्य मला खूप म्हणजे पटलं की ते दिसलं पाहिजे श्रीमंत. त्याची खरी म्हणजे फाउंटन पेन ना, तर ते टोपण लावायचं असं गंमत म्हणून कधी कधी, आणि पेन बाजूलाच ठेवायचं. त्यामुळे दिसतंय काय, पेन लावलं ना, ते का ठेवायचं, काढताना माणूस कुठेतरी घेऊन जातो, झालं ते गेलं की गेलं, पुढच्या प्रयोगाला ते सापडलं पाहिजे ना. मग ते पेन बरोबर जर का तिथे तू ठेवलेलं असशील ते, तर ते टोपण बरोबर लागतं. मग ते प्रत्येक प्रयोगाला टोपण असं काय, म्हणजे अशा छोट्या 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 त्याच्या खूप गोष्टी होत्या. पण त्याला कदाचित काय झालं असेल मी सांगू का, असं मला वाटतं ते ज्या एरामध्ये होते ना, म्हणजे 1955-56ला ते रांगणेकरांकडे गेले आणि त्या काळची रंगभूमी आपली म्हणजे ती सांस्कृतिकदृष्ट्या खूप श्रीमंत होती, पण कदाचित आर्थिकदृष्ट्या तेवढी श्रीमंत नसेल. म्हणजे आज आपण दौऱ्यावर जातो तेव्हा आपल्याला किमान एसी रूम असते, किमान ती किती हजाराची असेल हा वेगळा, परंतु ही मंडळी जेव्हा दौरे करत होती तेव्हा एसी म्हणजे तू हे कल्पनेच्या पलीकडचं आहे. एका किंवा हॉल असेल समजा, त्याच्यात प्रमुख 4 नट 4 खाटा, टिपिकल शब्द, तर तसं राहायचं. आणि बस ही संकल्पना नव्हती ना, लाल डब्याने अगदीच जे प्रमुख असतील ते, अदरवाईज सगळं तुम्ही त्या गावात तुम्ही पोचायचं लाल डब्यात. म्हणजे अशा त्या एरामधनं आल्यामुळे असेल. आणि एक व्यावसायिकता अशी रुपया पैशांची की ते एक दडपण पण असेल की समजा बुकिंग नाही झालं तर, त्यामुळे जिथे 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 वाचवता येतील पैसे
तिथे 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 ते पैसे वाचवायचेच, हे सगळ्या जुन्या निर्मात्यांकडे होतं. हे कदाचित पुढच्या स्टेज मागचा शहाणा या तत्वावर सुद्धा आलेलं असू शकतं का? कारण साक्षात बालगंधर्वांनी सुद्धा कंपनी चालवण्यासाठी प्रभाकर पंतांना एकदा विनंती केली होती हो हो आणि त्यांनी त्यांचं कारण देऊन ती विनंती नकारली. पण बालगंधर्वांचा जो अनुभव किंवा त्यांनी निर्माता म्हणून केलेल्या काही चुका होत्या ज्या आपण करू नयेत, हे त्यांनी त्यावेळेला त्यांच्याकडून हा शिकून म्हणजे घेतलं असेल कदाचित. असेलच. मला तर नेहमी तसंच वाटतं की एखादा म्हणजे पणशीकरांची अजून एक निर्माता म्हणून अजून एक वेगळं रूप सुद्धा सांगतो की एखादं नाटक त्यांना कळलं की हे नाटक चालणार नाहीये, हम्म, ते 15-20 प्रयोगात नाही. म्हणजे आमचं घर अण्णा देशपांडेंचं नाटक हम्म. होतं. पहिला प्रयोग शिवाजी मंदिरला झाला. 4-5 प्रयोगाने त्यांना अंदाज आला की हे नाटक कमर्शियली नाटक चांगलं आहे, गोष्ट चांगली आहे, प्रयोग छान बसलाय. अशोक सेबेळ त्यांनीच आमचं हे नाटक बसवलं. प्रयोग छान बसलाय, म्युझिक चांगलं झालं. अभिजित लिमये म्हणून ते हे होते, स्मिता सरवदे होती, कुणाल लिमये होता, मी छोट्या भूमिकेमध्ये, पणशीकर, नयनतारा. म्हणजे असं काही नव्हतं की नाटक छान नाही, पण पणशीकरांना कळलं होतं हे नाटक चालणार नाही. हे इतक्या वर्षांचं एक जजमेंट असतं ना की हे चलेगा की नाही. तर पंढरपूरला आमचा प्रयोग होता, तेव्हा त्यांनी अगदी मला बोलून सांगितलं, विघ्नेश अजून 2 प्रयोग आहे. म्हटलं म्हणजे हे नाटक चालणार नाही म्हणाले, अजून 2 प्रयोग थांबवा. आणि त्याच्यानंतर आम्ही मला वाटतं प्रयोगच केला नाही. म्हणजे 15 प्रयोगालाच ते नाटक बंद केलं. तर त्यांची काही गणितं पण अशी होती. आणि जसं तू म्हणाला बालगंधर्वांचं की ते खरी पैठणी किंवा खरे शालू ही एवढी श्रीमंती, तर ते त्या काळात होऊन गेलं. पण लहान तोंडी मोठा घास घेऊन म्हणजे बालगंधर्वांविषयी पूर्ण आदर ठेवून सांगतो. पण शेवटी एका विशिष्ट याच्यानंतर काय झालं कंपनीचं, म्हणजे हे बोलायचं मला अधिकार नाही, पण शेवटी तुम्ही कर्जबाजारी झालात. म्हणजे मला अधिकारच नाही, परंतु हेच जर का ती कुठेतरी त्या काळी त्यांनी थोडीशी व्यावसायिकता ठेवली असती, तर कदाचित कदाचित मला असं वाटतं, कदाचित अशी वेळ आली नसती. म्हणजे अर्थात तू पण म्हणाला तसं आपण त्यांच्याबद्दल बोलण्याचा अधिकार तर आपल्याला नाहीये, पण स्वतः त्या चुका टाळण्यासाठी त्यांच्या अनुभवातून शिकण्याची वृत्ती अंगी बनवण्याचा तरी अधिकार निश्चितच आपल्याला आहे. आहे आहे. म्हणजे पणशीकर नेहमी म्हणायचे की एखाद्या नाटकाची प्रोडक्शन कॉस्ट आपली किती पाहिजे आणि मग रनिंग कॉस्ट किती ठेवायची. म्हणजे 2 लाखात आपलं नाटक उभं राहिलं. आता 2 लाख हे आपले तिथे गेलेले आहेत. हम्म. ते पर प्रयोग कसे बाहेर काढता येतील. मग त्याचं पर प्रयोग काहीतरी एक अमुक रुपये, 2,000 रुपये मानधन हे प्रोडक्शन कॉस्टसाठी म्हणून तुम्ही बाजूला काढून ठेवलं. हम्म. असं जे काय असेल ते गणित तुमचं ना म्हणाले 50व्या प्रयोगाला, 100व्या प्रयोगाला ठरलेलं पाहिजे. म्हणजे जर का 100 प्रयोग करून तुमचं नाटक प्रोडक्शन कॉस्ट तुमची निघत नसेल, ब्रेक थ्रू. तर तुम्ही म्हणाले निर्माता म्हणून आकडेमोड जमा खर्च, ते तुमचं गणित काहीतरी चुकतंय. हे त्यांचं त्यावेळेचं गणित. पण आता पण आता काही नाटकं आपली अशी आहेत की जी 50व्या प्रयोगालाच एकदम फुल पॅक होऊन म्हणजे पहिल्या 15 प्रयोगाचं प्रोडक्शन कॉस्ट कदाचित निघालेली असेल. तर ते त्यांचं एक गणित होतं की किती प्रयोगात आपली प्रोडक्शन कॉस्ट निघाली पाहिजे, किती प्रयोग आपण हॅमर करायचे. आणि ते त्यांचं जे एक सूत्र होतं ना, म्हणजे आम्ही गोव्यात गेलो ना की आम्ही साधारण 15 ते 25 प्रयोग याच्यामध्येच आमचे दौरे असायचे. असं आमचं कधीच झालं नाही की गोव्यात गेलो आणि फक्त पणजीला प्रयोग करून परत आलो. गोव्यात उतरलो ना, मग मिळेल त्या गावात प्रयोग. म्हणजे तुम्हाला ही नावं पण माहिती नसेल. तांबडी सुरलं, दिवाडी, चोडण अशी काही गावं आहेत, म्हणजे मेरशी, की जिथे नाटक होऊच शकत नाही. पण शेतात म्हणू नको, कुठं आम्ही नाशिकच्या पुढे ओझर नावाचं गाव आहे. म्हणजे ते काय म्हणतो आपण विमानांचं गाव, ते ओझर नाही का ते. हो. तर तिथे प्रभाकर थिएटरमध्ये, सिनेमाच्या थिएटरमध्ये आधी अक्षय कुमारचा बारूद सिनेमा संपला आणि त्याच्यानंतर आम्ही साधारण एवढ्या याच्यात तोमिनोचा प्रयोग केला. म्हणजे एवढीच जागा असेल की ह्या लाईटच्या इथे पणशीकर आहेत, त्यांचा पिंजरा घेऊन, आरोपीचा पिंजरा, इकडे दुसऱ्या पिंजऱ्यात जो साक्षीदार येतो तो, आणि 2 पावलं टाकली इकडच्या आमच्या त्या विप्रदास वकिलांनी की ते पणशीकरांपर्यंत पोहोचेल. तिथनं 2 पावलं टाकली की तिथेही आम्ही 3.25 तास प्रयोग केला. पडदा नाही, काहीही नाही. पण तिथेही फिरता रंगमंच वापरला नाहीच. म्हणजे ही सुद्धा कल्पकता वेगळी की वेगळी फिरता रंगमंच आहे. असून सुद्धा तो जिथे गरज आहे तिथे वेगळ्या पद्धतीनं प्रयोग नंतर सादर करायचे. पणशीकरांनी फ्लॅट चेंज सीन असतात ना, एकावरच पुढच्या सीनचा फ्लॅट लावायचा आणि तो त्याला खाली त्यांनी व्हील्स केली होती. म्हणजे हे असं दिसतंय, हे असं दिसतंय. का? कारण आता मला मी ट्रक नेऊ शकत नाही. का? कारण आता मला ट्रकचं डिझेल आणि परवडणार नाही. आता मला जर का बेळगावला जायचं असेल तर ते वेगळे 700-800 रुपये भरायला लागतात ट्रान्सपोर्ट, ते झेपणार नाही. म्हणजे हे सगळं ना, काय म्हणतो आपण, अडचणीतनं निर्माण झालं असेल किंवा पुढच्या अडचणी येणार त्याच्यासाठीच आपण आधी प्रिपेअर्ड व्हायचं.
नंतर नंतर तर कितीतरी प्रयोग आम्ही फिरता रंगमंच वापरलाच नाहीये. आम्ही फ्लॅटच की हे झालं हा सीन, हे झालं राधेश्यामचा सीन, की मागची जी मंडळी असायची ते त्या हिंजेसनी वगैरे काढायचे सगळे ते हे आणि तिथे दुसरे प्रवेश लावायचे. तर असं पण पणशीकरांनी केलं. म्हणजे अडचणीतून ज्याला म्हणतो ना की ते ते नेहमी म्हणतात की रोज माझ्या आयुष्यात सकाळी एक अडचण येते, संध्याकाळी त्या अडचणीचं निवारण झालेलं असतं आणि सकाळी पुढचा दिवस सकाळ नवीन अडचण नवीन तयार अडचण असते, तयार असते असं ते नेहमी म्हणायचे. असे अनेक पंतांचे किस्से आहेत. एक आठवण सांगतो तुला. रेडी म्हणून आहे ना, सावंतवाडीच्या इथे एक गाव आहे. गाव आहे. तर तिथे तोमिनोचा प्रयोग होता आणि साधारण तोमिनोसला ना एका माणसाने 2-2 भूमिका करायच्या असे, कारण एवढी माणसं नेऊच शकत नाहीत. 25-27 कॅरेक्टर्स कशी, त्यामुळे एकूण 15-16 कलाकार आणि म्हणजे मी सुधीर दाते पण करायचं, मी राधेश्याम महाराजांमध्ये पेटी पण वाजवायची आणि मी इन्स्पेक्टर देव सुद्धा करायचं. तर अशी ती 2-2 कॅरेक्टर वाटून प्रत्येकाला दिली होती आणि नावाचा पुकार आला, चंद्राबाई चित्राव हाजीर हो, चंद्राबाई चित्राव हाजीर हो. आणि चंद्राबाई चित्रावचं काम करणारी जी माणसं, जी अभिनेत्री पणशीकरांना अपेक्षित होती की हा आता ही येणार आहे यादववर, ती आलीच नाही. आणि जिने गंगूताई घोटाळेची भूमिका केली होती ती आली. असं कॉम्बिनेशन असं असायचं की सुमती साने आणि चंद्राबाई चित्रा हे ठरलेलं असायचं. गंगूताई घोटाळे आणि चन्नाक्का लोखंडे अशी ती पेर असायची. हे का आले, तर ठीक आहे प्रयोग संपला, काय झालं नाही तिला जरा बरं नाहीचं झालं असं पणशीकरांनी सांगितलं मला तरी. प्रयोग संपल्यावर पंतांना सांगितलं एंट्रीच्या आधी ती गेलेली आहे, त्या गेल्या होत्या रंगपटामध्ये, त्या गेलेल्या होत्या. आमचा वेल्हे म्हणून एक गाव आहे, म्हणजे जेजुरीच्या हो, वेल्हे. वेल्हे तिथे प्रयोग होता आणि काहीतरी म्हणजे काय म्हणूया आपण लॅक ऑफ कम्युनिकेशन असं कोणी पंतांच्या बाबतीत केलं नाही. तर सुनंदा दातार ही भूमिका करणारी जी मुलगी होती ती आलीच नाही आणि त्या काळी मोबाईल काही नाही ना, 93-94 साली. तर पणशीकर म्हणाले चला आपण जाऊ वेल्ह्याला जाऊ, बघू. तिला निरोप ठेवला होता बालगंधर्वला की आली तर तू बस करून वगैरे काहीतरी वेल्ह्यात. प्रयोग रात्री 11चा होता. तर आम्ही गेलो. तर निर्माता कसा जागृत असतो, पणशीकर म्हणाला बस. म्हटलं काय बाबा, समजा आज सुमती साने नसेल तर सगळी वाक्य घेऊन तू बोलू शकतोस का सुधीर दाते? म्हटलं हो, मला तोंडपाठ होतं ना, मी ज्या नाटकात काम करत होते मला तोंडपाठ असतं, आता नाही पण त्याकडे होतं. म्हटलं हो सगळे बोलून, म्हटलं काही प्रॉब्लेम नाही. एकदा जाऊन तालीम कर म्हणाले क्षमा बरोबर. म्हटलं क्षमाताई बरोबर तालीम कर? क्षमा वैद्य जे आमच्याकडे गंगूताई घोटाळे करायचे. म्हटलं का? नाही मी सांगतो तुला काय करायचं. आम्ही वेल्ह्याला पोहोचलो, 8:30-9 झाले, ती मुलगी आली नाही. पणशीकरांनी फ्रॅक्शन ऑफ सेकंड सांगितलं, क्षमा आज तू गंगूताई घोटाळे करायचं नाही, आज तू सुनंदा दातार करायचं. सुमती साने करणारे जे आमच्याकडे जयश्री कुलकर्णी त्यांना सांगितलं आज तू सुमती साने करायचं नाही, आज तू गंगूताई घोटाळे करायचं. आणि सुमती साने तिची सगळी वाक्य विघ्नेश बोलणार आहे. आम्ही असा प्रयोग केला. अश्रुंजली फुले नाटकामध्ये नीलमची भूमिका करणारी नटी पोचलीच नाही. जयसिंगपूरला तिचा ऍक्सिडेंट झाला. आम्ही इस्लामपूरला तसा प्रयोग केला आणि सांगून की असंच आहे करा. जसं मी वाऱ्यावरची वरातचा एक प्रयोग, एकलेर नावाचं गाव आहे म्हणजे नाशिकच्या इथे, MSCBचं काय ते सबस्टेशन म्हणतात, आणि जाते गावकर आमचे. तर त्यांनी सांगितलं प्रयोग रात्री 9:30 आहे आणि स्वाती बोवलेकर येऊच शकले नाही अच्छा. प्रयोगाला. त्या कामत मामीचं काम करायचे आमच्याकडे. तर मला जाते गावकरांनी विचारलं की विघ्नेश काय? म्हटलं काका प्रयोग होऊ शकतो, फक्त आपण एकदा मोहन वाघांना विचारूया. तर मोहन वाघांना फोन लावला. तेवढ्याला विघ्नेश काय रे काय झालं? म्हटलं त्यांना पोहोचू शकलं नाहीत. म्हटलं 1999 सालची गोष्ट. तर ते म्हणाले काय आहे? म्हटलं काका इथे ना मुंगीला पाय ठेवायला जागा नाही, एवढी माणसं जमलेत. कारण त्या गावात कधी नाटकच झालं नव्हतं. अरुण नलावडे, चंद्रकांत काळे, संतोष मयेकर, संपदा जोगळेकर, सोनाली चिरकर सगळे आम्ही जवळ आमचा 28वा का 30वा प्रयोग असेल. मोठा संच. अरे बाप रे, काय त्याच्यात एक वेगळ्या सगळ्या आठवणी आहेत. तर मला मोहन काकांनी विचारलं काय होईल? म्हटलं काका काय प्रयोग करूया का? अरे पण कसा करणार? म्हटलं करू शकतो, मला माहिती आहे. म्हणजे 2 वाक्य जर का घेतलीच नाही तर तो अख्खा सीन जाऊ शकतो. तर ते म्हणाले जयाला विचार, कारण तो कॉन्ट्रॅक्टर आहे. म्हणजे हे पण बघ प्रिन्सिपल कसं होतं, मला कॉन्ट्रॅक्टने प्रयोग विकलाय, पैसे दे, तुझा हवा तसा प्रयोग कर. ते म्हणजे प्रयोग जयाने घेतले त्याला विचार. तर ते म्हणाले जाते गावकर की विघ्नेश काय? म्हटलं अहो प्रयोग होऊ शकतो म्हटलं. तर ते म्हणाले लोक नाराज होतील ना. म्हटलं प्रयोग कॅन्सल झाला तर लोक जास्ती नाराज होतील, त्यापेक्षा आपण प्रयोग करूया का? तर ते म्हणाले म्हणजे काय? म्हटलं कधी कधी बघा नाटकात एखादं गाणं आपण घेत नाही, संगीत नाटकात आज हे गाणं घ्यायचं नाही आहे, तसं आपण इमॅजिन करूया की या नाटकात आज कामत मामी नाहीये आणि आपण प्रयोग करू. आम्ही प्रयोग केला पूर्ण, अगदी जसा एरवी प्रयोग होतो तसा.
आणि काही मंडळी भेटायला आली. तर ते म्हणाले, "अहो, एक कामत मामी कॅरेक्टर आहे." म्हटलं, "आहे, पण ही अशी अडचण झाली होती, म्हणून आम्ही प्रयोग केला नाही." तर रात्री जेवताना जाते गावकऱ्यांनी मला विचारलं, "हे तुला कसं सुचलं?" म्हटलं, "काका, माझं कौतुक नका करू." म्हटलं, "माझे जे गुरु आहेत ना, तिथनं मी हे सगळं शिकलोय. माझं अजिबात कौतुक करू नका. कारण हे पणशीकरांकडे मी शिकलोय. शो मस्ट गो ऑन. अगदीच होऊ शकत नाही. जसा आमचा जामसिंड्याला प्रयोग होता देवगडला आणि आप्पा गजमल आजारी पडले होते आणि अजून एक ते काम करणारे चंदू जोशी म्हणून तो आजारी पडला. 5-6 माणसं आजारी गेली. त्यांना तर एकानं तर आम्हाला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करायला लागलं होतं आप्पा गजमलला. म्हणजे तिथे प्रयोगच होऊ शकत नाही. तिथेच फक्त पणशीकरांनी प्रयोग कॅन्सल केला. पण ते नेहमी म्हणायचे, की प्रयोग शक्यतो कॅन्सल नाही करायचा. कारण बॅकस्टेजवाले, अनेक मंडळी त्यांच्यावर अवलंबून असतात. असे तर खूप म्हणजे खूप किस्से आहेत पणशीकरांचे. हा असाच आणि एक घडलेला किस्सा मला ऐकवत आलाय की अश्रूंची झाली फुले हां. एवढं मोठं नाटक गाजलेलं नाटक त्याच्या पहिल्याच प्रयोगात एक विघ्न आलं होतं आणि नेपथ्यच पोचू शकलं नव्हतं. हां. 27 ऑगस्ट मला वाटतं 1966 पहिला प्रयोग मुंबईला साहित्य संघात झाला होता आणि पणशीकरांचं सेटिंग म्हणजे ते कोल्हापूरला व्हायचं. तर त्या काळचे रस्ते ना, म्हणजे आज आपण एक्सप्रेसवेने 7 तासात कोल्हापूरला पोहोचतो. पण त्या काळचे रस्ते, त्यामुळे ते जुना रस्ता सगळा आणि ते ठाणा मार्गे, मग तो ऑक्ट्रा आहे कारण मुंबईत यायचं. हो त्यामुळे ती काहीतरी अशी अडचण झाली, की म्हणजे सेटवर तालीम अशी झालीच नाही. रंगीत तालीम ज्याला म्हणतो, ती सेट लावून करतो ना हो. आपण 3 दिवस, की इथे हे पुढे येणार, मग इथून मागची बाजू पुढे येणार, इथे तो प्रकाश कमी होणार वगैरे. तर ही तालीमच झाली नाही काही. तर चित्तरंजन कोल्हटकर म्हणजे ज्यांचं काम मी एवढ्या डिस्टन्सवरनं पाहिलंय, एकच मधलं काम. तर त्यांनी आणि फैयाज त्यांनी सांगितलं. पहिला नाटकाची सुरुवात या दोघांवरती आहे, शंभू महादेव आणि नीलम. हो. तर चित्तरंजन कोल्हटकर म्हणाले, "प्रभाकर, तू काही काळजी करू नकोस. तुला ओपनिंग छान करून देतो." हाऊसफुल प्रयोग. आणि ते सरकलं नाही त्यांना जे अपेक्षित होतं. जे काय लागला तो लागला असेल. अशा ह्याच्यात तो प्रयोग आपण म्हणू ना, प्रयोग ठकवला. म्हणजे जे उपलब्ध होईल, जे होऊ शकतंय, त्याच्यात जे होईल ते होईल, अशा ह्याच्यात त्यांनी तो प्रयोग केला. पण प्रयोग केला. प्रयोग मला तुला हेच सांगायचं ना, ही सगळी मंडळी ना, त्यांचं अल्टिमेट हे काय होतं माहिती आहे का, की आज इथे मी नाटक करायला आलो ना, तिसरी घंटा देऊन प्रयोग झाला पाहिजे. तर त्याला ते फार महत्त्व द्यायचं. एक तुला पेंढारकरांनी सांगितलेली आठवण सांगतो. म्हणजे मास्टर दत्ताराम वळवईकर, त्यांना ही सगळी नट मंडळी त्यांना गुरुस्थानी मानायचे. हो. आणि त्यांना मी 2दा भेटलोय, मास्टर दत्ताराम वळवईकर यांना. तर एकदा असंच म्हणजे पेंढारकरांनी सांगितलं, की दत्ताराम बापूंची खासियत अशी होती, आज आपण काय ते करतो, प्लॅनर का काय करतो, म्हणजे कॅलेंडर वगैरे शेड्यूलिंग. तर त्यांच्याकडे डायरी असायची. समजा तू गेला, की "बापू, आमच्याकडे आमच्या स्वयंवर नाटकाचा प्रयोग आहे पुढच्या रविवारी, तर त्यामध्ये तुम्ही असं करा, यावेळेला तुम्ही ना रुक्मिणीची भूमिका करा." मग ते सांगायचे, "इथे लिहून ठेवा, अमुक-अमुक." ठीक आहे. मग दुसरा कोणतरी यायचा, "अहो बापू, ते ना आम्ही तिथे परवा सौभद्र करतोय. बरं, मग तिथे तुम्ही ना बलरामाची भूमिका करा." म्हणजे तुम्ही इथे लिहून ठेवा. त्यांची 55 नाटकं मुखोद्गत होते आणि मुखोद्गत म्हणजे फक्त एक भूमिका नाही, नाटक मुखोद्गत. अख्खं नाटक. म्हणजे त्यांना आज ही भूमिका करा एवढंच फक्त सांगायचं. आज म्हणजे समजा आज स्वयंवरचा इथे प्रयोग असेल, तर इथे सांगितलं आज सकाळी तुम्ही 11च्या प्रयोगाला शिशुपाल करा. ओके, शिशुपाल. आज रात्री काय माहितीये का, तिकडे वसईला प्रयोग आहे ना, तिथे शिशुपालाचं काम करणारा नट आहे. पण रुक्मीचं काम करणारा नट नाहीये. मग आज तुम्ही रुक्मी करा रात्री. ओके, रुक्मी. आणि ती भूमिका करायचंय, वाक्य नाही बडबडायचं ते. आपण वाक्य बडबडतो. रिप्लेसमेंटला जेव्हा जातो, राहू दे रे, वाक्य बडबडतो पुढे. ते वेळ मारून भूमिका दिल्याशी करायचंय. मतलब म्हणून उभा होतं. आणि पणशीकर म्हणायचे ते भूमिका करायचंय. म्हणजे जेव्हा डॉक्टर काशीनाथ घाणेकरांनी इथे ओशाळामध्ये संभाजीचे हे काम थांबवलं, तेव्हा त्यांच्यानंतरचे काही प्रयोग मास्टर दत्ताराम बापूंनी केलेले आहेत. आणि त्यांनी सांगून काय एकमेकांबद्दल कसा आदर होता, की पणशीकर साहेब, मी आत्ता ही भूमिका करतो संभाजीची. पण जेव्हा डॉक्टर उपलब्ध असतील तेव्हा डॉक्टरांनीच करायचे. व्यावसायिक ते म्हणू शकले असते ना, की आता आता मी ही वलकलं केलेली आहेत. हो, आता अर्थात. पुढचे सगळे प्रयोग मी. ते तसे नव्हते. अच्छा, त्यांची अडचण दूर झाली ना, आता डॉक्टरांनी संभाजीची भूमिका करायची. तर अशा एका प्रयोगाला स्मरणशक्तीवरून तुला सांगतो, दुरितांचे तिमिरे जाऊचा प्रयोग होता. आणि काहीतरी रेल्वेची काय अडचण अशी काहीतरी झाली असेल आणि बापू वेळेवर पोहोचू शकत नव्हते, असं काहीतरी झालं. भालचंद्र पेंढारकर अस्वस्थपणे साहित्य संघात फेऱ्या मारत होते. आणि आता तो ब्रिज नाही, पण पूर्वी असा एक जिना असायचा. तो चर्नी रोडचा आहे, तो जिना हो, उतरला. खाली खाली उतरून उतरून ह्याच्याकडे तो साहित्य संघाच्या दारातच यायचा तो. जयंत सावरकर ते चालले होते.
तर पेंढारकरांनी हाक म्हटले, अरे जयंता कुठे चाललायस? ते म्हणे, नाही आता घरी चाललो म्हणाले. नाही इकडे इकडे म्हणाले. आत्ता प्रयोग आहे दुर्योधनाचे ते मिळतो. हो माहिती म्हणाले मला, मी येतो थोड्या वेळाने. नाही नाही थोड्या वेळ म्हणून. बापू काय हे येऊ शकत नाही, तर तुला हे काम करायचं आहे. जयंत सावरकरांनी ऐतेवेळी असं काम केलेलं आहे. तर मी सावरकरांना विचारलं होतं, की म्हटलं हे तुम्ही कसं केलं? अरे म्हणाले इतके प्रयोग बघितलेत संघात. नाटक मुखोद्गत, फक्त मला आई तुझी आठवण येते मी गाऊ शकत नाही, नाही तर तोही मी रोल करून मी म्हणजे गायलो असतो. तर ह्या सगळ्यांची जी आहे ना, ती स्मरणशक्ती, पाठांतर आणि ऱ्हस्व दीर्घासकट पाठांतर. म्हणजे एकदा आमच्या कोल्हापूरच्या दौऱ्यात पणशीकरांनी मला थोडंसं गाण्यात सांगे म्हणून सांगितलं. तुला गाण्यातली गंमत सांगू का? म्हटलं सांग. ते म्हणाले, तुम्ही तुमच्या कार्यक्रमात गाणी म्हणता ना, आज गोकुळात रंग खेळतो हरी, राधिके जरा जपून जा तुझ्या घरी. किती अर्थ आहेत माहिती काय गाण्यात? म्हटलं बाबा अहो, अर्थ काय सांगताय? गाणे आहे. आता ऐक. आज गोकुळात रंग खेळतो हरी, राधिके जरा जपून जा तुझ्या घरी. आज गोकुळात रंग खेळतो हरी, राधिके जरा जपून जा तुझ्या घरी. आज गोकुळात रंग खेळतो हरी, राधिके जरा जपून जा तुझ्या घरी. आज गोकुळात रंग खेळतो हरी, रंग ठेवलेले नाहीयेत, खेळतोय तो. राधिके जरा जपून जा तुझ्या घरी. असं त्यांनी प्रत्येक शब्दावर म्युझिकली एखादा संवाद असेल तर तुम्ही सांगू शकता. म्हटलं हे गाणं तुम्ही, अरे तू म्हणाले गाण्यातल्या पेटी वाजवतो म्हणून तुला समजा म्हणून पटकन सांगितलं. असं प्रत्येक वाक्य. म्हणून म्हणाले आमच्या ज्या सगळ्या भूमिका आहेत, ह्या भूमिकेचा अंतरंग बहिरंग सगळं ते घेऊन आम्ही, पंतांचं फार छान वाक्य आहे की कुठली भूमिका मी कोहम 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 म्हणून स्वीकारतो, तीच भूमिका मी सोहम 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 म्हणून सादर करतो. आणि नंतर ती एकदा काढली वल्कल, मेकअप दादाकडे दिली की इदम इदम नमो इदम नमो. नमो इदम नमो म्हणून मी सोडून देतो. आम्ही त्यांना एकदा ही विचारलं, केवढी मोठी शिकवण. आम्ही त्यांना एकदा विचारलं, बाबा तुम्हाला मेकअप काढायला का वेळ लागतो? म्हणजे हे चांगल्या ह्यांनी सांगतोय, गुरु आहेत माझे. प्रचंड वेळ लागायचा पणशीकरांना मेकअप काढायला. म्हणजे ते अगदी साग्र संगीत, असं ते तेल लावणार, ते फडकं घेणार, त्याच्या आधी तो तंबाखू, ते असं सगळं त्यांचं झालं. तर मी म्हटलं इतका वेळ का लावता बाबा तुम्ही मेकअपला? ते म्हणाले, विघ्नेश काय असतं माहितीये का, 3-3.5 तास ज्या भूमिकेचं विश्व मी उभं केलेलं असतं, ते स्वतःच्याच हाताने ओरबाडून काढताना मला विलक्षण त्रास होतो. म्हणून म्हणाले मला मेकअप काढायला नेहमी वेळ. निरीक्षण शक्तीचा एक तुला किस्सा सांगतो. इथे उशाळा मृत्यू नाटकामध्ये, जर का प्रेक्षकांना माहिती असेल, आता जे अगदीच नवीन पिढी असेल त्याने कधी पणशीकरांचं काम बघितलं नसेल, तर त्याच्यात तो औरंगजेब आहे, त्याच्या वयाचे वेगवेगळे हे आहेत. म्हणजे एक पहिल्या टप्पे ह्याच्यात टप्पे आहेत. तर जो जो म्हातारा औरंगजेब आहे, तर त्याचे सगळे दात पडलेले आहेत. म्हणजे बोळकं म्हणतो ना आपण, काय म्हणतो, बोळकं झालेलं बोळकं आहे. तर ते म्हणाले हे मी डॉक्टर वसंतराव देशपांडेंचं चोरलं. आता काही संबंध आहे का? वसंतराव देशपांडे गाण्यातले आणि हे त्यांचं निरीक्षण करणार. म्हटलं म्हणजे चोरलं म्हणजे? ते म्हणाले एकदा कट्यार काळजात घुसली नाटकाच्या तालमीमध्ये दुपारी जेवण झालं. त्या दादरला कुठलं ते विठ्ठलाचं मंदिर, तिथे तालमी असायच्या. जेवण झालं दुपारी की वसंतराव ह्या सगळ्या मंडळींना घेऊन शिकवायचे. म्हणजे बघ त्या काळी काय कशा तालमी होत्या. म्हणजे जरा पडी मारू वगैरे असलं काय नव्हतं. अच्छा मध्ये वेळ मिळाला का, चल फैयाज तुला अमुक शिकवतो, चल सावकार आपण जरा हे करू, असं असं त्यांचं चाललेलं असत. तर एकदा म्हणाले वसंतरावांनी, ते कुठे नागपूर का कुठेतरी होते, तिथे काहीतरी म्युन्सिपाल्टी का कुठलं तरी नाटक तिकडची मंडळी बसवत होते. आणि तिथले ते दिग्दर्शक जे कोण होते, त्यांना ते सगळं बोलून दाखवायची हौस. सगळं तुझं तू असं बोल, तुझं हे तू असं बोल, तुझं हे तू असं बोल. पण ते वयस्कर होते आणि त्यांची बत्तीशी गेलेली होती. बोल. त्यामुळे म्हणजे ते ते जे काही बोलले, समजून सांगतात की ओठ बंद झाले की ते उघडताना त्रास व्हायचा. म्हणून ते काय करायचं, सातत्याने ते ओठ पटकन उघडावे म्हणून ना ते ओठ ओले ठेवायला लागतात. म्हणून ते हे सारखं पटकन उघडेल. तर ती नक्कल वसंतरावांनी करून दाखवली. तर ते वेळेला मी निर्माता म्हणून बसलो होतो, जेवण झालं तर ते कुठेतरी माझ्या डोक्यात होतं. आणि इथे उशाळ्या मृत्यूच्या तालमी सुरू झाल्या आणि पुरुषोत्तम दारव्हेकरांनी काहीतरी असं म्हणजे पॉझिटिव्ह खुसपट काढला की पणशीकर म्हणाले, अहो औरंगजेब पहिल्या अंकातला या वयाचा आहे, आता तो या वयाचा झालेला आहे, तर हा फरक तुम्ही कसा दाखवणार? तर पणशीकर म्हणाले, अहो मी दाखवतोय ना, तर त्याचे पाय दुखतायत, त्याला उठायला त्रास होतोय, तो असं बघताना जरा असं बघतोय, म्हणजे दृष्टीचा तो असं बघतोय म्हणाले, हे सगळं दाखवतोय. वळताना तो थोडा स्लो वळतोय, बॉडी स्लो होते ना आपली मुवमेंट. तर ते दारव्हेकर समाधानी नव्हते दिग्दर्शक म्हणून. तर पणशीकर म्हणाले, ठीक आहे म्हणाले, तालमी सुरू करा. आणि तालमी सुरू झाल्या आणि त्यांना ती नक्कल आठवली की बोळकं झालेला तो
जो कोण वसंतरावांचा त्यावेळेचा कोण असेल दिग्दर्शक वगैरे, आणि ती चोरली नक्कल म्हणाले मी. आणि ती नक्कल तशी या औरंगजेबाला चिकटवून दिली. आणि त्याच्यानंतर गंमत की म्हणाले पहिल्या 2 रांगेमध्ये माणसं बसायची नाहीत. कारण मी ते बोलायचो तेव्हा थुंकी उडायची. तर पणशीकर नेहमी गमतीने म्हणायचे. पण मी विचारलं होतं ते तो आवाज लावणं वगैरे पहिल्यांदा ते एक तरुण औरंगजेब भारदस्त हां. हुकमी आवाज आणि मग ते जे सगळं "काय तुझ्यात?" ते थुंकी आत्ता उडेल ती अशी ती उडायची. मग ते तो औरंगजेब नमाज हो, पढायचा हो. म्हणून त्याने एक मौलवी ठेवला होता घरी. तर लांजा का कुठेतरी प्रयोग होता. तर तिथे एक मुस्लिम बाई गेली तिच्या मुलाला नाटक दाखवायला आणि प्रयोग संपल्यावर ती भेटायला घेऊन आली. म्हणे, "देख कैसे नमाज पढते है." म्हणजे परफेक्शन म्हणतो. एकदा कोल्हापूरला त्यांचा हा प्रयोग झाल्यावर काही मुस्लिम मंडळी आली आणि त्यांनी दार ठोठवलं. पण शिवाय घाबरलेच. "अरे बापरे! काय झालं?" त्याने "काल तुमचं नाटक बघला." ती तिकडची मंडळी हो. अशी नाटक बघला म्हणाले. तर ते म्हणाले, "तरी मी घाबरलो." "काय?" ते म्हणाले, "कालच्या नाटकामध्ये त्याने काहीतरी या इलाही मोहम्मद रसूलुल्लाह असं म्हटल्यावर तुम्ही 3 वेळा बोललात मेरे सबंध नाटकात. तुम्ही म्हणाले आता मुसलमान झालात." अशी त्यांची ती एक धारणा. म्हणजे दिलीप कुमार साहेब आले होते. टोमिनोचा प्रयोग बघायला. हां. तो जो सिनेमा करणार होते किंवा दिलीप कुमार साहेबांनी एक प्रयोग बाहेरून बघितला आणि एक प्रयोग मुद्दाम जिथे पणशीकर बदलायचे. म्हणजे लखोबा लोखंडेचा हं, राधेश्याम हं, महाराज, हं. लखोबा लोखंडेचा दाजी शास्त्री दातार, लखोबा लोखंडेचा दिवाकर दातार किंवा अशोक परांजपे. तर ते असं विंगेत बसले होते दिलीप कुमार साहेब. त्यांनी सांगितलं की या नाटकाची जी मजा आहे ती सिनेमात येणार नाही. कारण एक माणूस तुमच्या समोर आत्ता येतो, तो झपकन या विंगेत जातो आणि 2-2.5 मिनिटात एक वेगळं रूप घेऊन येतो. हो. ही जी गंमत आहे, ती म्हणाले नाटकात येणार नाही. जी लाईव्ह बघण्यात गंमत आहे. हां. तू जसा आता दिलीप कुमारांचा उल्लेख केलास, तसंच अनेक दिग्गज मंडळी हो. प्रयोग बघायला येऊन गेली होती. त्यातली काही उदाहरणं? म्हणजे कट्यारच्या प्रयोगाला कन्हैयालाल नावाचे एक खूप मोठे नट होते. आपण कोणीच त्यांना असं पाहिलं नसेल. पण ते यायचे त्यांची शिवाजी मंदिरला कधी-कधी सीट ठरलेली असायची. अच्छा. हां. ते यायचे त्यांनी असं म्हणतात कट्यार काळजात घुसली हे नाटक जवळ-जवळ 66 की 67 वेळा बघितलं. कट्यारची तुला अजून एक आठवण सांगतो. म्हणजे रवींद्र नाट्य मंदिरात जुनं, आता आपण एकदम वेगळी वास्तू बघतो हं, रवींद्रची. हं. जुनी जी वास्तू त्याला ते फिरता रंगमंच तिथे हं. होता. तर एकदा सकाळी पणशीकरांच्या घरी एक गृहस्थ गेले. ते म्हणाले, "तुमचा प्रयोग हाऊसफुल झालाय." पणशीकर म्हणाले, "मग चांगली गोष्ट आहे. हाऊसफुल झाला ही चांगली गोष्ट आहे. मला तिकीट का नाही?" म्हणाले. तर ते म्हणाले, "अहो, आता हाऊसफुल झाला." हे बघा म्हणाले, "तुमचं कट्यार इतक्या वेळा मी पाहिलं." त्यांनी ती सगळी तिकीटं दाखवली. जी काय 40-50 वेळा बघितलं होतं. तर हा महोत्सवी प्रयोग बघणं हा माझा अधिकार आहे. त्यामुळे मला तुम्ही तिकीट द्या. फुकट बघायचं नाहीये कट्यार. तर पणशीकरांनी त्यांना सन्मानाने जिथे वादक मंडळी बसतात ना, पिठात ज्याला हो. म्हणून, तिथे बसवलं आणि त्यांना तो आचार्य अत्रे होते 100व्या प्रयोगाला. त्याची एक आठवण सांगतो. कट्यारचा पहिला प्रयोग ह्याला झाला गिरगावामध्ये. आणि त्यावेळी थोडंसं प्रभाकर पणशीकर आणि आचार्य अत्रे यांचं थोडंसं जरा खट्ट झालं होतं मी काही. आता विचारणारच होतो कारण तुम्ही नव्हेच तर अत्रेंचंच लेखन होतं. होय. पण ते त्याच्यानंतर त्यांचे काही म्हणजे एक मुद्दा हा की प्रभाकर पंत म्हणजे व्यावहारिकदृष्ट्या किती हे असले म्हणजे काय म्हणतात त्याला जिद्दी म्हणण्यापेक्षा तत्वनिष्ठ असले. तरी सुद्धा त्यांनी ती तत्वनिष्ठा तेवढीच जपली कुणाचाही अनादर न करता. म्हणजे अत्रेंकडून ज्यावेळेला त्यांनी पुढे तुम्ही नव्हेचे राईट्स मिळवले आणि पुढे प्रयोग चालू केले त्यावेळेला. सो हा सुद्धा म्हणजे एखादी गोष्ट आपला हक्क मिळवताना समोरच्याचा अनादर होता कामा नये. नाहीये. हां. ही सुद्धा एक वेगळी वृत्ती हां, हा लागते ना. एक एरवी वेगळा वाटते. रिस्पेक्ट त्यांनी जो पाळला होता तो. आणि तू अत्रेंच्या बद्दलचा किस्सा सांगत होतास पुढे. तर कट्यारचा पहिला प्रयोग ज्यावेळी झाला त्यावेळी अत्रे साहेबांचं आणि पंतांचं थोडंसं काहीतरी झालं असेल नाटकावरनं तुम्ही. त्यामुळे एक राग होता. कोण हा प्रभाकर पणशीकर? म्हणजे एक असतं ना, मी अत्रे आहे ना आणि ते सगळं साहेबी गेल्या 10,000 वर्षात त्यांचा राग पण 10,000 वर्षात आणि प्रेम सुद्धा गेल्या 10,000 पणशीकर म्हणायचं अत्र्यांचं प्रेम सुद्धा 10,000 असतं आणि राग सुद्धा 10,000 असतो. त्याच्या खाली अत्रे साहेब बोलतच नाहीत. तर तो राग होता, की अरे, ज्या मुलाला मी उभं केलंय, तो काय नाटकाची निर्मिती करतो आणि अमुक-तमुक करतो. तर कट्यारचा पहिला प्रयोग फैयाज सैनी सांगितलं, जवळ-जवळ 4:45-5 तास झाला आणि ही गोष्ट अत्रे साहेबांना कळली. कट्यार काळजात घुसली. दुसऱ्या दिवशी दैनिक मराठामध्ये आचार्य अत्र्यांनी टिंगल करण्यासाठी असं लिहिलं होतं, कट्यार घड्याळ्यात घुसली. गंमत, राग म्हणजे कौतुक नाही करायचं. पण तेच जेव्हा अत्रे साहेबांना पणशीकर अतिशय मनाने बोलवायला गेले 100व्या प्रयोगाला, की अत्रे साहेब, मी ज्या नाटकाची निर्मिती केली त्याचे 100 प्रयोग झालेले आहेत आणि कट्यारच्या 100व्या प्रयोगाला
अध्यक्ष म्हणून तुमच्याशिवाय दुसरा कुठलाही माणूस योग्य नाही. येईन अत्रे आले. मग ते म्हणाले तुम्हाला पुस्तक देऊ का, म्हणजे नाटकाविषयी तुम्ही काय बोलणार. तर अत्रे म्हणाले काही गरज नाही. म्हणाले पुण्याचा कोणतरी वसंत देशपांडे काम करतोय, मला माहिती आहे सगळं. मी नाटकात जरी नसलो तरी सगळ्यांची खबरबात असते. आमच्या गंपू म्हणजे अभिषेकी बुवा, गंपूने म्युझिक संगीत केलेलं आहे. आमचा तो विदर्भातला काय दार्वेकर त्यांनी लिहिलेलं असं असं त्यांनी ते सगळं सांगतात. आणि त्या समारंभाला पणशीकरांनी सांगितलं सगळ्या बारीक बारीक गोष्टी अत्रे सांगत होते की काय आवडलं काय नाही. आणि नंतर एक अप्रतिम असं मला वाटतं त्या कट्यारच्या पुस्तकावर अत्र्यांचं हे लिहिलेलं आहे की एवढी सुरेल संगीत कट्यार क्वचितच रसिकांच्या काळजात घुसली असेल. या कट्यारीची मूठ आहे प्रभाकर पणशीकरांची, या कट्यारीचं टोक आहे पुरुषोत्तम दार्वेकरांचं, एक धार आहे पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या संगीताची, एक धार आहे सर्व नटनट्याची, मात्र या कट्यारीची म्यान आहे ती महाराष्ट्राच्या रसिक प्रेक्षकांची. असं त्यांनी हे केलं होतं. जसं पुलंनी सांगितलं होतं प्रभाकर पणशीकरांना की प्रभाकर तू एक गोष्ट लक्षात ठेव, कट्यारची जाहिरात जेव्हा देशील तेव्हा एक ओळ आठवणीने लिहायची, शेवटची गाडी नक्की मिळणार नाही. कारण त्या काळी काय प्रयोग रंगायचा. हा म्हणजे मला वाटतं 12:10 का 12:50 अशी काहीतरी शेवटची गाडी इथून सुटायची मुंबईहून. तर पुलं नेहमी म्हणायचे की ही ओळ लिहायची की शेवटची गाडी नक्की मिळणार नाही. इतके ते प्रयोग त्या काळी रंगायचे. तसंच पुलं जेव्हा आले होते कट्यारच्या प्रयोगाला, ते ही निर्मिती मला वाटतं तोपर्यंत 27 का 26 नाटकं पंतांची झाली होती. म्हणजे नाट्य संपदेची निर्मिती म्हणून आकडा इकडे तिकडे असेल. तर पुलंनी सांगितलं होतं की या 27 नाटकाची जी घंटा असते त्या 27 घंटांचा तुम्ही नाद करा. म्हणजे एक वेगळं काय झालं असेल त्या काळी की तो नाद होतोय आणि मग ती काय नांदीबिंदी होणार असेल. हे या लोकांनी खरे ना आपली सांस्कृतिक आयुष्य श्रीमंत केलं असं मला वाटतं. बाकी म्हणजे ठीक आहे सगळेच कलावंत मोठे असतात, पण या मंडळींनी जी श्रीमंती दिली ना म्हणजे त्याला तुम्ही रिप्लेस नाही करू शकत. भालचंद्र पेंढारकरांच्या आई तुझी आठवण येते, लय सूर ताल याच्यात ते सगळं बरोबर असेल काय म्हणतो आपण, पण त्या इमोशन्स आहेत. म्हणजे भक्ती त्यांनी मला सांगितलं, भक्ती बर्वे इनामदार नाट्य दर्पण रजनीपूर्वी कार्यक्रम व्हायचा. म्हणजे मग ते पुण्याचं कोण दामले त्याने, आणि ते प्रवेश असायचे, काही नाट्यसंगीताचे कार्यक्रम असायचे असं. तर एक प्रवेश असा होता की भालचंद्र पेंढारकर आई तुझी आठवण येते हे ते सादर करणार, आणि त्याच्या आधी वाटतं काहीतरी भक्तीताईंनी तुला शिकवेन चांगला धडा असं काहीतरी ते सादर फुलराणीमधलं. आणि त्यांना टाळी आली ऑफकोर्स, मध्ये त्यांची काहीतरी अशी एक्झिट झाली आणि काहीतरी निवेदन झालं असेल 2 मिनिटाचं, आणि बाळ कोल्हटकरांचा उल्लेख झाला दुरितांचे तिमिरजाव, आणि मग ते डायरेक्ट गाणे सुरू, गोविंदरावांनी काहीतरी सूर दिला आणि पेंढारकरांनी आतून त्या गाण्याची सुरुवात करताना आई म्हणून जो टाहो फोडला, आई आई, त्याच्यावर जी टाळी आली, भक्तीताई म्हणाले विघ्नेश सगळे विसरले होते भक्ती बर्वेला. ना ती फुलराणी कोणाच्या लक्षात होती, ना तुला शिकवीन चांगला धडा लक्षात होतं, ना आमचे भाई काका लक्षात होते. त्या आई म्हणजे कमर्शियल ऍक्टिंग, एक्सप्रेशन, ते काय विंगेतनं मी कसा सूर लावला पाहिजे आणि तो त्याचा परिणाम काय होईल लोकांवर, म्हणजे ऑर्गन तबला त्याच्यातनं आपला आवाज. त्या काळी हे नव्हते, आज आपल्याकडे लेपल माईक आहे तसं नव्हतं. लेपल बिपल काही नाही, एक ते माईकचं बोडकं ठेवलेलं असायचं, तिथनं जे जाईल तेच सगळ्यांचं आवाज विवाद. पण काय त्यांनी म्हणजे आणि म्हणजे त्या एका माईकच्या अनुषंगानं आतून दिलेलं प्रोजेक्शन आणि पुन्हा स्टेजवर आल्यानंतर ते प्रोजेक्शन सांभाळणं, नाही ही सगळी अलौकिक म्हणजे गोविंदरावांची एक आठवण सांगतो. रंगात रंगला श्रीरंग या नाटकामध्ये ते असं एका प्रवेशामध्ये ते स्टेजवर बसायचे, म्हणजे रामभाऊ मराठे गात आहेत आणि गोविंदराव बाजूला पेटी वाजवायला, तर ते सारखे दौरे किंवा दिवसभर नोकरी करायची, मग रात्री पुन्हा काहीतरी कार्यक्रम, मग शेवटी शरीर आहे ना म्हणजे कोणाचं, तर ते असं क्वचित प्रसंग थोडं असं एक येतेच रे, किती नाही म्हटलं तरी. म्हणजे त्याला तुम्ही किती मोठे कलावंत हा काही नियम नसतो, तर ते कधीतरी असं एक सेकंद येतं, पण ते फक्त एवढ्याच भागात व्हायचं, त्याचं हातात कधी व्हायचं नाही. ज्या याच्यात रामभाऊ चालले त्याच लयीत म्हणूया किंवा त्याच म्हणजे प्रिसाईज तेवढंच ते त्यांचं ते वाजायचं, पण हे फक्त एवढंच व्हायचं. तर मी कधी कधी असं विचारायचो की म्हणजे हे डॉक्टर विद्याधर रोपांचं वाक्य आहे की म्हटलं हे असं कसं होत असेल डॉक्टर, आपल्याला झोप आली की कान बंद होतात ना, आपल्याला बेल वाजली तरी बघ कधी कधी ऐकू येत नाही. पहिल्या यायला 2-3 वेळा बेल वाजली की आपलं अरे या बेल वाजली. म्हणाले विघ्नेश काय माहितीये का, आता म्हणजे याला सायंटिफिक रिझन काहीच नाही, पण गोविंदराव सगळं बायपासच करायचंय. म्हणजे इथे ऐकणं, मेंदूत जाणं, मग ते असं येऊन पेटीतनं वाढणं, ही क्रिया सेकंदाच्या पेक्षाही काही कमी भागामध्ये ती होत होती. त्यामुळे ते इथे ऐकतच नाही.
ते इथेच ऐकायचंय आणि इथेच तेच वाजवायचं. वाजवायचे. म्हणजे मी घेतलं काहीच नाही, ऐकलं आणि ते मी सोडूनच दिलं. ते तुझ्या गळ्याबरोबरच गेलं. म्हणजे निमिषार्धात म्हणतो ना, तो सुद्धा मोठा वेळ झाला त्यांच्यासाठी ऐकून वाजवणं. तर अशी ही सगळी ही सगळी म्हणजे खरं तर सुरुवातीला जसं सांगितलंच तसं, की आपल्याकडे विद्येचं भांडार हवं. त्या विद्येवर आपलं प्रभुत्व हवं, तरच ती उत्स्फूर्तता येऊ हो, म्हणजे शकते. काय? म्हणजे या विद्येच्या भांडारामध्ये ही सुद्धा जाणीव, की आपल्या समोर जे येतंय, ते खरं तर आपलंच आहे. पण आपण म्हणतो ना, की घर की मुर्गी दाल बराबर. दाल कधी-कधी बरोबर. आपल्याला आपल्याच गोष्टींची किंमत कळलेली नसते. पण ती जेव्हा समोरून दुसऱ्याच्या अनुषंगाने येते, तेव्हा ती आपल्याला समजते. असाच आय गेस तू ह्यांचा विद्याधर गोखलेंचाच एक किस्सा सांगत होतास मगाशी, की हां, हां. गोखले अण्णा आम्ही जो कार्यक्रम करायचो ना, प्रेयसी ते परमेश्वर. हो. त्यामध्ये म्हणजे संगीत रंगभूमीवरची गाणी म्हणजे खरा तो प्रेमा असेल किंवा त्यांच्या नाटकातली काही गाणी असेल, ये मौसम है रंगीन असेल हं. आणि ते सगळं ना गोखले अण्णा म्हणजे गोखले अण्णा असे बोलतायत आणि मी पेटी वाजवतोय. मी इतक्या जवळून ते ऐकलेलं आहे. आणि ते सगळी गोष्ट ना अध्यात्माशी कनेक्ट करायचं आहे. म्हणजे आपण नुसतं निवेदन करतो ना. खरा तो प्रेमा या गाण्याचे निवेदन असेल तर आपण काय मानापमान नाटकाचा उल्लेख करू. हो. आपण काय बालगंधर्वांची गायकी उल्लेख करू. आपण गोविंदराव टेंबे यांचं संगीत याचा उल्लेख करू. आपण कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांचा काहीतरी उल्लेख करू. फार तर फार ते तांत्रिकदृष्ट्या उलगडून दाखवायचा उलगडून प्रयत्न दाखवू की केला. अमुक एक राग आहे तमुक. हो. गोखले अण्णांना हे सगळं अध्यात्माशी कसं कनेक्टेड होतं. विश्वनाट्य सूत्रधार तूच श्यामसुंदरा. कुंचला न तव करात तरीही तूच रंगनाथ. सुई दोरा नसुनी करी रात्रीच्या घनतिमिरी कशी धातू काढते सो गगनपटी साजरा. हे काय अध्यात्म आहे ना. तर हे सगळं आणि गोखले अण्णा म्हणाले की हे सगळं आपल्याला ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलेलं आहे, दासबोधात सांगितलेलं आहे, तुकारामांच्या अभंगांमध्ये सांगितलेलं आहे. पण हे आपल्याला जर का कोणी मराठी म्हणून सांगितलं तर आपल्याला पटत नाही. आपल्याला ते कुठल्या कुठल्या अमुक अमुक शायरांनी किंवा काय अरबस्थानातल्या कुठल्या तरी अमुक यांनी सांगितलंय, मग ते सांगितलं की ते आपल्याला पटतं. तर गोखले अण्णा तर नेहमी म्हणायचे की ना तुम्हाला म्हणजे अध्यात्माशी निगडीत तुम्हाला जर का काही काही अर्थात ती तुमची बैठक पण असावी लागते ना. म्हणजे जयगंगे भागीरथी हे गाणं विद्याधर गोखलेंना आग्रह केला म्हणून त्यांनी नंतर लिहिलं. ते मूळ नाटकात पद अच्छा. नाहीये. मूळ पहिल्या 2, 4, 5 प्रयोगात ते प्रेक्षकांनी आग्रह धरला की प्रसाद सावकारांना सावन घन गरजे हे एकच गाणं का? त्या प्रसाद सावकार आहेत ते. त्याला अजून काहीतरी गाण्याबद्दल गोखले म्हणे अहो असं ना घुसडता येत नाही म्हणाले नाटकात. बंदिस्त आहे तो प्रयोग. प्रेक्षकांच्या आग्रहाखातर गोखले अण्णांनी जयगंगे भागीरथी हे गाणं दिलं. पण ते नेहमी म्हणायचे की या गाण्यातली ही ओळ मी लिहिली नाही. शंकर शंकर जय शिव शंकर लहरी लहरी त्या निनादती. ही ओळ म्हणाले लिहून घेतलेली आहे. लिहून घेतलेली आहे. बाकी ठीक आहे. ते काय मी लिहिलं असेल जावन गण गरजे काय जयगंगे भागीरथी वगैरे. पण ही ओळ म्हणाले त्यांच्या डायरीत नोंद आहे. म्हणजे अण्णांचा आज आपण एखाद्याचं कौतुक करतो ना, की हा दिवसाला 2-2, 3-3 व्याख्यानं करतो वगैरे. म्हणजे कौतुकास्पद आहे. आम्ही सहज विद्याधर गोखलेंच्या व्याख्यानांची हे आपण सहज मोज म्हणतो ना, की इथे किती झाली ते 2,500 व्याख्यानं झालेली होती अण्णांची. त्याच्या पुढची आम्ही म्हटलं आता याच्या पलीकडे आता विचार कर, जो माणूस संपादक आहे, जो माणूस नाटककार आहे, जो माणूस वेगवेगळ्या व्यक्तिमत्वांवर लेख लिहितो. सावरकरांवरती ओवीबद्दल लिहिलेलं आहे. टिळकांवरती ओवीबद्दल सगळं लिहिलेलं आहे विद्याधर गोखलेने. आता हे कुठे, कधी, कसं काय याला लॉजिकल उत्तर काय नाही. ते फक्त तुला मिळालं की तू वाचायचं आणि तू तू तुझ्या आत जाणं महत्वाचं आहे. तर म्हणजे मी भाग्यवान आहे की मी संगीतभूषण पंडित रामभाऊ मराठ्यांना म्हणजे मी गमतीने असं म्हणतो, माझी योग्यता नाही. ते कधी-कधी झोपलेले असले की त्यांच्या म्हणजे सौभाग्य सांगायच्या की "विघ्नेश जरा बाबांच्या डोक्यावर तेल थाप." म्हणजे आपण म्हणतो ना असं तेल थाप. अहो, मग मी गमतीने "अहो, मी त्यांच्या डोक्यावर हात ठेवलाय" असं मी म्हणायचो. आगाऊ म्हणे, शुद्ध आगाऊपणा ह्याच्या पलीकडे काय नाही. पण ते तेव्हाही सांगायचे विद्या पुष्कळ पाहिजे. त्यांची एक छोटी आठवण सांगतो. टायमिंग आपण म्हणतो ना, हो. वेळेचं भान किती होतं आणि किती मिनिटात संपलं पाहिजे. दिल्लीला कॉन्फरन्स होते आणि दिल्लीचे महापौर आले त्या शास्त्रीय संगीताच्या महोत्सवामध्ये आणि त्यांनी आयोजकांना सांगितलं, की मी काय 15-20 मिनिटच बसणार आहे ऐकायला. तर आता त्या काळी म्हणजे जे सगळे नावाजलेले होते, तर अशा कोणीतरी ते गायला बसणं अपेक्षित होतं. तर ती सगळी मंडळी गेली, की ह्यांना बसवू, त्यांना बसवूया गायला, अमुक, अमुक, तमुक, तमुक, तमुक. तर तिथे एक खूप मोठे गायक त्यांनी सांगितलं, "मला बसवू नका" म्हणाले. कारण माझा पहिला षड्ज लागायलाच 20 मिनिटं लागतात. म्हणजे एक म्युझिकली तो माणूस असा होता. आत्ता इथे जी मंडळी आहेत, त्याच्यात महाराष्ट्र जो बम्मन आया है उसको ही बिठाओ. तर ते रामभाऊ मराठ्यांनी सांगितलं,
20 मिनिटं म्हणजे घड्याळ लावून 20व्या मिनिटाला त्यांचं गाणं संपलेलं होतं. आणि स्वतःची बंदिशी आय मोरे दरबार अडाणा. म्हणजे हे सुद्धा टायमिंगच आहे ना. आता मला आणि ते कदाचित रामभाऊ म्हणाले आम्हाला नाटकामुळे सवय झाली आहे. नाटकात स्वर मिळाला की आता जरा चूळ भरून येतो हीच मला हे नाही ना करून बघतो. सूर मिळाला की देहात माता दिसली सुरू झालं पाहिजे. त्यांच्या मानव म्हणजे आठवण सांगतो. आपल्याकडे पूर्वी असे प्रयोग व्हायचे की धैर्यधराच्या भूमिकेमध्ये राम मराठे, भामिनी जयमाला शिलेदार, अमुक अमुक कलावंत म्हणजे त्याला टिपिकल कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर नाटक. तर एक मराठीतली त्यावेळेची सुप्रसिद्ध अभिनेत्री ती भामिनीच्या भूमिकेमध्ये होती. म्हणजे ती गाणारी काही तयार नव्हती, पण ती सुप्रसिद्ध अभिनेत्री होती. त्यामुळे थोडं थोडं ती गाणं आणि रामभाऊ मराठे धैर्यधर. तर गाणं होतं देहाता शरणागता आणि ऑर्गनवर सूर मिळाला. रामूने गाणं सुरू केलं देहाता शरणागता. आता ती जी कोण हिरोईन होती ती पिंगेत जाऊन बसली. म्हणजे एक असेल आता काय माहिती नाही. तर रामभाऊंच्या लक्षात आलं ती विंगेत जाऊन बसली ती चहा पितीये. तर ते विंगेत गेले. ऑर्गन वादकाला दोनदा ती काय संपदा चपल चरणा आणि ते नुसतं पुण्याने सांगितलं 1002. ते विंगेत गेले. ती जी नटी होती तिच्या नटीच्या हातातनं तो चहाचा कप असा ठेवला खायचो आणि तिला असं घेऊन आले विंगेत आणि म्हणाले हे सगळं मी तुझ्यासाठी गातोय. संपदा चपल चरणा. कमिटमेंट बघ किती आहे. की म्हणजे तू मोठी असशील तुझ्या मोठेपणाबद्दल हे नाही पण आत्ता नाटक मोठं आहे. आत्ता मी राम मराठे नाहीये. आता धैर्यधर धैर्यधर आहे. आणि आलेल्या लोकांना हे गाणं माझ्याकडून ऐकायचं आहे. इथे मी कंजूशी करून चालणार नाही. तसंच तू पण तुझं काम आहे ना. ते दागिने आहेत आणि मी तलवारीने म्हणतोय देहाता शरणागता. त्या शब्दांना अर्थ आहे ना ते तुला उद्देशून म्हणतोय. तर तू इथे उभं राहणं आवश्यक. म्हणजे असे अरे खूप किस्से आहेत. म्हणजे नाही असे म्हणजे आपण हजरजबाबीपणा म्हटला किंवा कमिटमेंट म्हटलं, समर्पणाची भावना असेल किंवा गांभीर्य म्हटलं, सगळ्या गोष्टी म्हटल्या. पण त्याच्यात अनेकदा काही काही विनोदी प्रसंगही होऊन गेलेले आहेत. कधी-कधी चुकीचे शब्द निघून जाणं, जसं औरंगजेबानं गेट आउट म्हणणं. अरे हे असेही किस्से इथे घडले. ओशाळा मृत्यू नाटकाचा प्रयोग होता नागपूरला का कुठेतरी. म्हणजे त्या प्रयोगाला मी साक्षीदार नाहीये पण हे बाबांनीच आम्हाला सांगितलेलं आहे. आणि पणशीकर काय करायचे अश्रुंडी झाले फुले नाटक हे मराठीत म्हणजे कनेक्ट करायचं आणि त्याचे गुजराती प्रयोग सुद्धा करायचे. तसंच तोमी नवेस हे नाटक कानडीमध्ये सुद्धा पणशीकर करायचं. हो. हा त्याच्यात ते प्रॉपर कानडी शिकले होते म्हणजे. तर नाही म्हणजे थोडंसं तुला थांबवून मला हे एवढंच फक्त आता इथे मेन्शन करावंसं वाटतंय की हे गमतीशीर किस्से किंवा औरंगजेबानं गेट आउट म्हणणं ही घटना घडल्यानंतर नटानं ती कशी स्वीकारावी आणि ती पुढे कशी सांभाळावी ह्याचा धडा आपल्याला मिळावा किंवा ह्याच्यातून शिकवण मिळावी म्हणून तुझ्याकडून हा किस्सा खास ऐकायचा आहे. कारण त्याच्यानंतर पंतांचं एक वाक्य जे तुम्हाला ऍक्सेप्टन्स अँड ऍक्सेप्टन्स दॅट इज मोर इम्पॉर्टंट आय थिंक. काय झालं ते दिवस म्हणजे अश्रुंडी झाली फुले गुजराती त्याच्यात ते एक बेरिंग असतं ना प्रत्येक हो. व्यक्ती. त्यांनी काहीतरी ते गेट आउटचं बेरिंग ठेवलं होतं पण विद्यानंदाच्या रोल गेट आउट असं काहीतरी त्यांनी ठेवलं होतं. तर 2 अंक झाले आणि तिसऱ्या अंकात ते असद खान येतो तो मौलवी येतो आणि तो काहीतरी अशी बातमी घेऊन येतो नाही इथे आता इथे ओशाळल्या मृत्यूचे दोन इथे अंक ओशाळ झाले. मृत्यू. हा 2 अंक आधी, झाले. अश्रुंची सकाळी झाली काहीतरी अश्रुंडी झाले बोलायचे झाले होते. फुले- सकाळी अश्रुंची झाली फुले गुजरातीत करून ते गेट आउट इथे म्हणून आले होते हा इथे ओशाळल्या इथे ओशाळ्या मृत्यूमध्ये आणि त्याचे दोन ते प्रवेश प्रवेश झाले होते. आणि तो असद खान येतो मौलवी येतो आणि तो काहीतरी असं वाटतं सांगतो की अमुक अमुक जणांनी संभा मर गया. तर त्यांना असं ते काहीतरी वाक्य आहे की निकल जाओ यहाँ से असं ते वाक्य आहे. तर ते सारखं गेट आउट गेट आउट गेट आउट इतकं ते ब्लड मध्ये आलं ते पटकन म्हणाले गेट आउट आणि ते रेकॉर्ड झालं. त्या दिवशी तो प्रयोग रेकॉर्ड होणार होता. तर ते मला वाटतं देशमुख त्यांचं नाव ते ऍडव्होकेट होतं वाटतं. तर ते म्हणाले पंचेकर एवढं काय करताय ते स्पूल असतं ना. आपण म्हणाले तेवढंच ते स्पूल कट करू आणि तर ते म्हणाले तुम्ही स्पूलवरचं कट करालो जे माझ्या इथे रेकॉर्ड झालंय ते नट प्रभाकर पणशीकर डिलीट करू शकत नाही ना. आणि फार महत्वाचं केलं ते म्हणाले आपल्याकडे विष्णूला म्हणजे विष्णूच्या छातीवर भक्ताने अशी लाथ मारली होती असा तो प्रसंग आहे पुराणातला. तसंही म्हणाले भक्त लांछन म्हणतो ना आपण तसं प्रत्येक नटाने किंवा प्रत्येक माणसाने आयुष्यात स्वतःचा पराभव सुद्धा मिरवायला शिकलं पाहिजे की हा हे माझं फेल्युअर आहे हे माझं फेल्युअर आहे असं पणशीकर सांगायचं आहे. एक वेगळी पर्सनॅलिटी होती म्हणजे. आणि तरीही सांगतो म्हणजे इतकी वर्ष मी पंतांबरोबर असेन जवळजवळ 18-20 वर्ष
पण ते नक्की कसे आहेत, तर मला उमगलेले पणशीकर हे 1% असतील. कारण ते कुठल्या प्रसंगात कसे रिॲक्ट होतील किंवा ते शांत बसलेत, तर ते का बसलेत? याचं काही म्हणजे आतले एक पणशीकर, त्यांचा जो एक स्वतःशी संवाद असेल काय, ते वेगळे आहेत आणि दौऱ्यातले पणशीकर वेगळे असतात. म्हणजे पंतांवर प्रेम करणारी माणसं तुला मी सांगतो. आमचा तोमिनेचा प्रयोग होता, पणजीला प्रयोग झाला आणि आमचं हॉटेल होतं मडगावला. गोल्ड स्टार हॉटेल आमचं ठरलेलं तिकडे. आणि तिथे त्या जुवारी ब्रिज जो आहे, हो. म्हणजे नदीवरचा नदीवरचा तिथे ब्रिज, तर तो काही कारणासाठी का सिक्युरिटीच्या पर्पजसाठी त्या दिवशी रात्री म्हणजे संध्याकाळी 7 ते दुसऱ्या दिवशी सकाळी 7 बंद ठेवण्यात आला होता. आणि आम्हाला माहिती नव्हतं, म्हणजे असं काही पेपरमध्ये वगैरे पण बातमी काही नव्हती. तर प्रयोग संपला. आम्ही पणजीला कला अकादमीमध्ये जेवलो आणि 11 11:30 झाले असतील आणि आम्ही निघालो. तिथे त्या ब्रिजपर्यंत आलो तर गाडी थांबवली. तर मला नेहमी पंतांनीच लावलेली सवय की नेहमी ड्रायव्हरच्या बाजूला बसायचं. त्याच्यामागे लॉजिक का? म्हणजे आपल्याला कुठल्या शहरापासून कुठलं शहर किती अंतरावरती हे कळतं. आपल्याला जर का व्यवसाय करायचा असेल, तर आपल्याला ड्रायव्हरनी फसवता कामा नये. म्हटलं म्हणजे काय? त्यामुळे नागपूरहून निघाल्यावर आपल्याला अकोल्याला पोहोचेस्तोवर 257 किलोमीटरला किती डिझेल लागेल याचा तुला अंदाज पाहिजे. मग मध्ये अमरावतीला प्रयोगाला थांबलो ना, मग अमरावती ते अकोला हे 100 किलोमीटर अंतर आहे. हे तुझ्या डोक्यात पाहिजे. त्यांचे हिशोबे मैलामध्ये असायचे. पण ते म्हणाले आपल्याला व्यवसाय करायचा आहे ना, मग आपले खर्च कुठे कुठे किती किती होऊ शकतात याचा अंदाज तुला पाहिजे. त्यामुळे मी तिथे बसलो होतो. तर मी ते जे कोण होते पोलीस अधिकारी त्यांना म्हटलं, आमचा प्रयोग झाला, म्हटलं आम्ही मडगावला चाललोय. ते म्हणाले तुम्हाला इथनं जाता येणार नाही, तुम्हाला आता फोंडा मार्गे जावं लागेल. अरे बापरे! म्हणजे पुन्हा हे सगळं 40-45 वळसा किलोमीटर वळसा, फोंडा, बोरी वगैरे ते सगळं असं करून जायचं. तर म्हटलं साहेब बघा ना काहीतरी, म्हटलं आमची बस आहे, जरा सोडलं तर आम्ही पटकन पोहोचू मडगावला. तर त्याने विचारलं कुठलं नाटक? तर म्हटलं तोमिनेचा प्रयोग होता. तर तो कोकणीमध्ये काहीतरी पणशीकर असा. म्हटलं हां, पणशीकर आहेत. तर तो बसमध्ये आला. त्यांनी पणशीकरांना नमस्कार केला. तर पणशीकर म्हणाले, "काय रे, काय झालं वगैरे?" म्हटलं, "नाही बाबा, असं-असं झालंय. आपल्याला आता फोंडा मार्गे जावं लागेल." "बरं, बघतो" म्हणाले. काय म्हणाले, "काय अडचण आहे?" ते म्हणाले, "नाही, हा ना याच्यासाठी बंद आहे." तेवढ्यात ते जे कोण होते, त्यांचे वरिष्ठ अधिकारी आले आणि ते म्हणाले, "काय झालं?" म्हटलं, "नाही, तुमचे साहेब सांगतायत की ब्रिज बंद आहे, जाता येणार नाही." त्यांना ती नाट्यसंपदेची बस हे सुद्धा लोकांना इतकं असोसिएशन झालं होतं. ही बस नाट्यसंपदा म्हणजे पणशीकर असणार. त्याच्यामुळे पंत आहेत का? म्हटलं आहेत, आहेत, आहेत. तर त्यांचे जे कोण होते ऑफिसर ज्यांच्याशी मी आधी बोललो होतो, त्यांना सांगितलं, "एक काम कर, तुझी बाईक काढ, सगळे बॅरिकेड्स बाजूला कर, ही बस पलीकडे सोड, ती बॅरिकेड्स बंद कर आणि मग इकडे ये." तर हे पणशीकर होते म्हणून आम्ही जो वळसा आम्हाला पडला असता, तो त्यांनी आम्हाला तिथे बस सोडली. तसंच बांद्याला सगळं चेकिंग होतं. इन्शुलरचा जो फाटा आहे तिथे. म्हणजे आता गोव्यातनं नाटकाची बस आली की काय काय येऊ शकतं बसमधनं हे वेगळं सांगायची गरज नाहीये. हे सगळ्यांना माहिती आहे. परंतु आम्ही जेव्हा जेव्हा असं आलो गोव्यातनं बसने, पंतांची बस थांबवली आहे. पंतांच्या बसचं काय काय म्हणूया आपण, चेकिंग Checking झालंय झालंय. म्हणजे चेकिंग व्हायचं. पण जे बघायचं नाही ते ठरवून चेकिंग व्हायचं. हां, हो सगळं बघायचं. चला पुढे जा, पुढे जा. तर अशी माणसं खूप पंतांनी गोळा केली होती. पण ते म्हणजे सुद्धा आदर भावनेतून. आदरच निर्विवाद. आणि पणशीकर सहसा कोणाकडे ना कोणी म्हटलं ना, की "अरे, यांच्याकडे चहाला या." तर सहसा कोणी असं आपण म्हणणार "नाही रे नाही, काही जातील, चहा बिस्किट खातील, येतील." म्हणजे त्यांचे गणपत्ते म्हणून होते बेळगावला. तर ते पंतांसाठी तो हे घेऊन यायचे, मांडे आणि तो काय म्हणतात तो कुंदा का काय असतं ना बेळगावी कुंदा, कुंदा. कुंदा, बेळगावी ते कुंदा. ठरलेलं असायचं, की तिथे गेलं की ते घेऊन घेणार. आम्ही जानेवारी फेब्रुवारीच्या दरम्यान इकडे कुठे गेलो, डिसेंबर वगैरे, जळगाव वगैरे, की कोणतरी त्यांचा आधीचा प्रयोग बघितलेला माणूस ती वांगी घेऊन येणार. भरताची वांगी असतात ना हो. तिकडे. गोव्यामध्ये कोणी गेलं की कोणतरी बेकरीवाला त्यांच्यासाठी ते काय ते म्हणतात, केक नाही का असे ठेवलेले असतात. काय कप काय कपकेक. हां, ते. बरं पणशीकर हे सगळं खातील अशातला भाग नाही. ते हो काय घेतलं का? बरं, बरं. ठेवा, ठेवा. ते त्याची पाठ वळली की त्याला देऊन टाक. म्हणजे ते काही खातील अशातला भाग नाही. पण अशी काय आम्ही म्हणजे एकदा साधारणपणे 2-3 पोती भरून भाजी आणलेली आहे. अरे वाह! कोकणात ह्यानी हे दिलं, त्यांनी तो तांदूळ दिला, त्यांनी पडवळ दिली. काय, काय? बरं हे एक पणशीकर कुटुंबीय हे किती खाणार आहे? ते तू हे घेऊन जा, ते घेऊन जा. किती आणणार? अशा खूप आठवणी आहेत पंतांच्या. म्हणजे तू आता मगाशी जसं म्हणालास, की पंत बसमध्ये होते म्हणून एवढा मोठा वळसा वाचला. वाचला. हो. तर आज इतकी वर्ष त्यांच्यासोबत काम केल्यानंतर, आज एवढ्या अनुभवानंतर अ, आपण असं म्हणावं का, की आयुष्यातल्या करिअरला सुद्धा एक खूप मोठा वळसा बसला असता, पण एवढी निर्विवाद मोठी तो माणसं सोबत होती म्हणून तो खूप
मी लांबचा सांगतो ना, वळसा वाचला आणि मी जर प्रवास सोपा का झाला. संगीत भूषण पंडित रामभाऊ मराठे यांच्याकडे गेलोच नसतो माझ्या आईवडिलांमुळे, तर माझा आणि गोविंदरावांचा परिचय झालाच नसता. अर्थात. तर मी सौभद्रच्या तालमीला गेलोच नसतो. तिथे पेंढारकरांना, विद्याधर गोखले ही मंडळी भेटलीच नसती. तिथून मी पणशीकरांकडे गेलोच नसतो. पणशीकरांनी मला सहन केलं, माझा अभिनय जो म्हणजे मी म्हणतो, बाकी कोणी म्हणत नाही. तर तो पणशीकरांनी सहन केला म्हणून कुठेतरी 2-4 वर्षांनी आपण म्हणतो ना, आता आपण अभिनय करू शकतो, हा एक आत्मविश्वास निर्माण होतो आपल्यात. मग तिथून प्रवास होतो. पणशीकरांमुळेच मी तो मोहन वाघांकडे गेलो. हो. म्हणजे मोहन वाघांकडे मी जाऊ का असं मी जेव्हा पंतांना विचारलं, त्यावेळी जा की म्हणाले, कुठलं नाटक, वाऱ्यावर शिवरात. जा म्हणाले, तिथे तुला जास्ती संधी आहे. पेटी वाजवायचं काम होतं ना, आणि तेव्हा डोक्यात किंवा आजही बरीचशी मंडळी मला पेटीवाला विघ्नेश म्हणूनच ओळख. हा पेटी वाजवायचा, हा पेटी वाजवायचा. तर तसंच झालं ना तिथे. त्यामुळे अशा बऱ्याचशा पहिली संधी म्हणतो ना, ती हे सगळी या सगळ्या ज्यांची मी नावं घेतली म्हणजे त्यांच्यामुळे मिळालेली आहे. विघ्नेश, तू या आपल्या मराठी रंगभूमीच्या आभाळातल्या इतक्या सूर्यांचं आज दर्शन घडवलंयस की हे मुळात आभाळ किती विस्तीर्ण आहे, होतं आणि राहणार आहे याची जाणीव होत असताना मला फक्त ग्रेसांची एकच कविता आठवते. म्हणजे कवितेची एक ओळ आठवते की आम्ही नेहमी म्हणतो की आभाळ कितीही विस्तीर्ण असलं तरी क्षितिजापाशी पाशी ते जमिनीला येऊन मिळतं, आणि असं जमिनीवर राहणं ज्यांना जमतं ती असतात आभाळाची माणसं. वा. पण आता तुझ्याकडून हे एक या आभाळाची व्याप्ती बघितल्यानंतर मी म्हटलं तसं ग्रेसांच्या कवितेची एकच ओळ आठवते, क्षितिजाच्या जवळी जाता ते पुन्हा पसरते लांब. क्या बात, क्या बात. आज नाही, म्हणजे ज्यांच्या जवळ जायचा योग किंवा माझं नशीब चांगलं, मी नेहमी म्हणतो की रामभाऊ मराठ्यांपासून प्रभाकर पंत पणशीकर, अगदी चित्तरंजन कोलटकर ही सगळी मंडळी असेल, ते माझं काहीतरी आपण म्हणतो ना पूर्वसंचित, किंवा पणशीकरांचंच वाक्य आहे की त्या 5वीच्या पूजेला का म्हणतो ना, सटवाई येऊन लिहून जाते काहीतरी, हो, ते लिहिलेलं आपल्याला वाचता येत नाही, आणि ते वाचता जरी आलं तरी ते आपल्याला बदलता येत नाही. तर कदाचित मला माहिती नाही की काहीतरी माझ्या आयुष्यात हे असे सगळे योग लिहिले असतील की ही सगळी आभाळाच्या पेक्षाही पलीकडची माणसं, म्हणजे मी त्यांच्या जवळ जाऊ शकलो. मी काय शिकलो हा आपण आता नकोच, म्हणजे या विषयावरती बोलूया आपण. पण या सगळ्या आभाळाच्या माणसांचं दर्शन आम्हाला तुझ्या माध्यमातून घडलं, हे आमचंही पूर्वसंचित, आहे. आमचंही सद्भाग्य. आणि एवढ्या छान आठवणी जागवण्यासाठी तू वेळात वेळ काढून इथे आलास, एवढा वेळ दिलास, एवढ्या छान मनमोकळ्या गप्पा मारल्यास, त्याबद्दल जाई काजळ आणि स्मृतिगंध परिवारातर्फे मी खूप मनापासून आभार मानणार नाही. खरं तर एवढी औपचारिकता आपण करण्याची गरज नाही, पण तरी सुद्धा आमच्यातर्फे एक छोटीशी सदिच्छा भेट म्हणून या गिफ्टचा तू स्वीकार करावास. धन्यवाद. तर रसिक हो, आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला हे तुमच्या प्रतिक्रियांद्वारे आम्हाला नक्की कळवा. आवडला असेल तर इतरांनाही बघायला सांगा, आणि स्मृतिगंधचं फेसबुक पेज आणि यूट्यूब चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटूया नवीन भागात. धन्यवाद.